हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. सो मी भूत दिसत असन आणि काय हे खूप वेळची उठली आणि मला म्हणताय की खाली चल. मी बऱ्याच वेळची की मी खाली जायचं काही नाव घेऊन नाही राहिली होती, ते हे गेली होती डायरेक्ट वर टॉप बघू शकता. आणि आता बा मी उठली आहे तर हिचं चालू आहे की हां आता ही जाईन बा बाहेर. तर ते पाहून राहिली की मी खरंच जाणार आहे की नाही आहे, कारण मी थोडंसं नाटक करून राहिली आहे, झोपून राहिली आहे, उठून राहिली आहे, झोपून राहिली आहे, उठून राहिली आहे. सो आता फायनली थोडी उभी होते, बघू. चल मनू, चल चल मग चल चल. तर बघू शकता हिची स्पीड. तर चला तर खाली जाऊया आपण. मोबाईल तो वाला जास्त यूज नाही होत, तर मग मी तो वालाच यूज करते. आणि हा गाईज 9 वाजता लाईन गेली आहे आणि 9 ते 11पर्यंत काही लाईन येणार नाही आहे. तर मोबाईल पण माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण माझ्या फोनमध्ये खूप जास्त कमी आहे, कधीही थोड्या वेळात बंद होऊ शकते. तर मी डायरेक्ट 1 नंतरच भेटेन तुमच्यासोबत. जेवढा वेळ मोबाईल जिंदा आहे तेवढा वेळ मी नक्कीच प्रयत्न करेन ब्लॉग काढायचा. पण हे पहा माझ्या समोर पण नंतर त्याच्यानंतर बंद झाल्यावर काही भरोसा नाही. चल खाली खाली चल ना, खाली चल, खाली चल, खाली चल, खाली चल, चल खाली. सो माझी बॅटरी झाली आहे लो, तर मी अशीच कंटिन्यू ब्लॉग. सो गाईज मी मेहंदी काढायसाठी गेली होती, तिकडे काही शूट केलं नाही मी, कारण की माझ्या मोबाईलमध्ये काही चार्जिंग नव्हती. सो त्याच्यामुळं मी काही मोबाईलकडे इतकं फोकस केलं नाही आणि एकाच हातात मेहंदी काढू शकली. बघू शकता तुम्ही, छान काढली होती बहिणीनं मेहंदी. याच्यात दिसत नाही आहे बरोबर, बट रंगल्यावर दिसेल चांगली. आणि आता माझ्याकडे बहुतेक दुपारी पाहुणे पण आले होते, तर आस्था आली होती. तर आस्था काही जेवली नाही वाटते. तर मेहंदी लागली आहे माझ्या हाताला, थोडासाच हात धुवून घेते मी. तसं तर वहिनीनं मस्तपैकी नूडल्स बनवले होते, तर ते खाल्ले मी. सगळा टाईमपासच झाला तिथंच जाऊन, काही फायद्याची गोष्ट नाही झाली, बट कोई बात नाही. आता मी सर्वात पहिले काहीतरी ग्रहण करते. वही तो मैं कुछ काम करने जाऊँ और कांड ना हो जाए. पुरणाची पोळी. थोडा भात गरम करून घेते, थोडं खाते. मम्मीने भाजी केली होती, आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही गोष्टी तुम्हाला काही पाहायला भेटल्या नाही. उद्या आहे माझ्या बहिणीच्या पोराचा बर्थडे, तर ती आली होती आज. सो कॉल आला होता काही, सॉरी. मगाशीच तुम्ही बघितलं असेल, नसेल अथवा. गाइस मस्त असा टेस्टी भात. वाह भाई वाह, मस्त. गाजर आणि शिमला मिरचीच टाकली मी, कारण की आलूची भाजी केली होती मम्मीनं. तर मग गिर जा तू भी, किस्मत की बात है.
आणि आलूच्या भाजीत मम्मीनं भयंकर असं तेल टाकून ठेवलेलं आहे, मुझे इतना तेल खाना भी नहीं था, तो भी ये बात तो ठीक से गर्म भी नहीं हुआ। वही तो मैं कुछ काम करूँ और उसमें काढणं हो, तर मी घेते लोणचं, कारण की भातासोबत खायसाठी काहीच नाही आहे. किती दिवसाचं लोणचं आहे हे, जे की संपूर्णच नाही राहिलं आहे. काफ़ी अच्छा मूर भी गया है वो. सो तुम्ही पण या मस्त की टेस्टी. सो गाईज मी आले आहे बाहेर थोडी असंच फिरायसाठी, जस्ट एक राऊंड मारायला. आणि राउंडच मारत है, बाकी काही नहीं. दूसरा तो कुछ कर नहीं सकती, शॉपिंग नहीं कर सकती, कुछ नहीं कर सकती, क्योंकि मेरे पास पैसे तो है नहीं जिससे मैं शॉपिंग कर सकूँ. पर कोई बात नहीं, एक दिन मेरा भी आएगा, अपनी कमाई से मैं भी शॉपिंग करूँगी. तो आप लोग तब तक वेट करिए, तब तक मुझे यूट्यूब से कमाई आएगी. आता तुम्हाला माहितच आहे की केसा मंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा, हे गाणं ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामवर सगळीकडेच ऑलमोस्ट. तर तो ट्रेंड माझ्यासोबत माझी माऊ पण फॉलो करते. मानू फक्त फरक एवढा आहे की जेव्हा तो फ्रेश होता पांढरा गजरा तेव्हा मी लावला होता, आता त्याचा कलर उतरल्यावर माझी मनू यूज करत आहे. सो माझी मनू कशी दिसतीये मग जेवजून पाहिजे इकडे, तो अशी दिसू राहिली है. हाँ जो सो ऐसी दिख रही है गाइस. आप लोग प्लीज़ कमेंट करके बताइएगा मेरा मनु कैसे दिख रहा है. कैसन बा मनु बा हटकोर कही की. सो गाइस माझी खूप जास्त इच्छा आहे की मी शूट करा ह्या ड्रेसवर, त्याच्यानंतर ह्या ड्रेसवर. फक्त इच्छाच मूड अजिबात नाही आहे. आणि कसं आहे, जे गोष्टीत मूड नाही आहे ते गोष्ट नाही केलेली कधी पण बरी असते, मला तरी असं वाटते. आणि रूमला खूप जास्त असं मला खूप असं चांगलं नाही वाटत रूमला. तर मी सर्वात पहिले ना रूममधली चादर हे चेंज करणार आहे, कारण की खूप जास्त मला प्रॉब्लेम होऊन राहिली आहे याची. सर्वात पहिले मी करते चादरच चेंज. खूप जास्त गंध झालेलं आहे आणि सर्वात पहिले तुम्ही ही चादर फेकणार आहे काढून. चादरनं ना मला खूप जास्त कसं तरी होत आहे आता, अति जास्त. सर्वात पहिले फेकून चादरला धुवायसाठी, फेकणार नाही पण धुवायला टाकेल सर्वात पहिले, कारण की कॉड कुठले मनू आहे मॉमी. मी टाकणार आहे माझ्या ह्याच्यावर चादर. ही माझी खूप जास्त हे ब्लँकेट आहे,
पण हे खूप जास्त फेवरेट आहे माझं. थोडंसं मी झाडू पण मारून घेईन कारण थोडं कचकच पण वाटत आहे मला. मम्मी झाडू दे बरं. झाडू झाडू क्या कर रही? उसको भी आती लाती हूँ मैं. तो रूम मुझे इतनी बकवास लग रही है. पता है मुझे गाइस कि ये टाइम नहीं है झाड़ू वगैरह का, बट मैं कुछ नहीं कर सकती अभी क्योंकि इतक्या मुंग्या झाल्या ना रूममध्ये. भाई साहब, हे मनूचं जेवण आणते ना मम्मी, बस बस त्याच्यामुळंच खूप मोठ्या अशा मुंग्या. सगळ्या मनूच्या जेवणामुळे मुंग्या होते. खूप जास्त कचकच वाटत होतं. आता तरी मला थोडंसं बरं वाटत आहे जरा. स्वच्छता असली घरात की कसं इतकं वाटते. फाइनली अच्छा खासा काम पट गया. गाइस मी फायनली रेडी आहे आणि बघू शकता तुम्ही कशी दिसती आहे. तर इतकी चांगली दिसत नसेल कारण मी असे लुक काही करत नाही कधी. थोडी भयंकर दिसत आणि फाउंडेशन वगैरे लावलं नाही आहे मी. जास्तच उन्हात फिरल्याने थोडा टॅन झालेला आहे चेहरा. इकडे मनू आहे बसलेली आणि मी आता करते माझा शूट. सो मी अशी दिसती आहे बघू शकता. तुला काल दाखवलाच होता मी हा ड्रेस मस्त असा. फायनली माझा शूट हा कंप्लीट झालेला आहे. आणि बघू शकता इकडे मनू क्या कर रहा है. बच्चा 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 बच्चा. बच्चे ने गजरा लगाया है, देख सकते हैं आप लोग. अब ये गजरा निकाल लेती हूँ मैं. सो आता मी करून घेते माझं पॅकअप. म्हणजे मी काढून घेते पूर्ण मग सगळं आउटफिट वगैरे मेकअप वगैरे सगळं रिमूव्ह करते. आणि मग मम्मीला काहीतरी बनवायला सांगितलं मी. तर बघू मम्मी काहीतरी नवीन बनवते. तशीच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. म्हणजे मी काय जेवण करते मी दाखवतेच तुम्हाला गाइस. आणि इसका साफ करना तो अभी भी चालू ही है, देख सकते हैं आप लोग. दिवसभर फिरून आली आणि रात्री आली जेवण करायसाठी आणि आराम फरमावसाठी घालते. आता मी करत आहे जेवण आणि जेवणामध्ये आहे मस्तपैकी कढी, आलूची भाजी, पोळी आणि काकडी. आणि तिकडे मम्मी पण बसली आहे जेवण करायला. सो तुम्ही पण या माझ्यासोबत जेवण करायला. मी सर्वात पहिले जेवण करून घेते कारण की खूप जास्त वेळ होता. मनू इकडे बसली आहे बघू शकता. मनू